चव्हाट्यावरती बसते। चव्हाट्यावरती कोणाचे नवस वगैरे असतील तर तिथे दिले जातात। त्याच्यानंतर पालखी जी उठते ती रामदेवतीच्या मंदिरामध्ये मिरवणुकीने येते। नमस्कार मित्रांनो, मी सौरभ चोगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजची व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आज चाललेलो आहे कातलवाडी अंजनवेल ह्या गावी। पालखी शिंपणे सोहळा आहे आज। अंजनवेल गावची ग्रामदेवता श्री उत्तराज काळेश्वरी या पालखीचा आज शिंपणे सोहळा असणार आहे। तर त्या शिंपणे सोहळ्यासाठी मी जाणार आहे कातलवाडी ह्या गावी। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण शिंपणे सोहळा दाखवणार आहे। कोकणामध्ये शिमग्यात पालखीचा शिंपणे सोहळा म्हटलं की दुपारचा असतो। शिंपणे सोहळा झाला की गावातील शिमगा महोत्सव संपतो आणि प्रत्येक गावाची परंपरा ही वेगवेगळी असते। जसं की काल कातलवाडी अंजनवेल या गावी पोस्त होता, सो त्यांच्या गावी पोस्त झाल्यानंतर पालखीचा शिंपणे सोहळा असतो। तर प्रत्येक गावातील परंपरा आणि रीतिरिवाज हे वेगवेगळे असतात। यावर्षी शिमग्यामध्ये पहिल्याच दिवशी गेलो होतो मी, पहिल्या होळीच्या दिवशी फागपंचमीला पेवे या गावी श्री झोलाईदेवी पालखीचा आगमन सोहळा दाखवण्यासाठी। त्यानंतर पालपेने गावातील खेळींचे आगमन तुम्हाला दाखवले आणि आता जातो आहे कातलवाडी अंजनवेल या गावी पालखीचा शिंपणे सोहळा दाखवण्यासाठी। तर चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पालखी आता सभागृहामध्ये बसली आहे, कातलवाडीच्या सभागृहामध्ये। त्यानंतर वाडीच्या वरच्या बाजूला नाचवायला नेतील, तिकडून सहाणेवरती नाचवायला नेणार आहे पालखी आणि सहाणेवरतून मग इथे एक वडाजवळ पालखीचं स्थान आहे, अजून एक बसायचं ते बसणार आहे आणि मग देवळाच्या वाटेवर मार्गस्थ होणार आहे। मित्रांनो, आता पालखी तिकडे खालच्या साईडला आहे सभागृहामध्ये समोर। तिकडून आले की पालखी या साईडला जाणार आहे, तिकडे समोर नाचायला आणि तिकडून इकडे वरती समोर जाणार आहे सहाणेवरती, तिकडे सुद्धा नाचणार आहे आणि तिकडं झाल्यावर इकडे येऊन बसणार आहे पालखी आणि त्याच्यानंतर मंदिरात जाणार आहे। तर पालखी आता थोड्या वेळात उठेल सभागृहातून।
मित्रांनो, सहानेवरून पालखी आता नाचवतीकडे आणले. आज महिनाभर तुझी सेवा करत होते. सेवा करत असताना तुझ्या हात लागला असेल, काय भूल चूक झाली असेल, काही भ्रष्टाचार झाला असेल, तुमच्या चुकीबद्दल नाराज दिलेली आहे आणि सोन्याचं गळ बदललेली आहे. तू मान करून घे. लेकरांचं चूक झाली असेल तू भाल करून हे सचा वाटा मिळवून या पुढची दुनिया दाखवून नोकरी धंदा सांभाळून घर संसार सांभाळून आणि द्वारे जातील येतील फिरतील बोलतील चालतील बसतील खेळतील मन मोडतोड करील जवानी लावील आपल्या हाती जाण जीच्या जापान इकडचा खोट असेल तिकडे वकळून पालखीची शिंपणे सोहळ्याची मिरवणूक आता चालू आहे. हा जो रस्ता जातोय तो पूर्ण शेवटपर्यंत मंदिराकडे रस्ता जातोय आणि याच रस्त्याने जाणार आहे पालखी.
प्रश्न म्हणजे श्री उत्तराज काळेश्वरी ग्रामदेवतेचा शिमग्याचा कार्यक्रमाचा समारोप। हा कार्यक्रम उत्तराज काळेश्वरी ग्रामदेवतेचं मूळ ठिकाण जिथे सभागृहात म्हटलं जातं तिथून सुरुवात होते। सभागृहातून पालखी उठल्यानंतर वाडीतल्या दोन्ही दिशेला दक्षिण आणि उत्तर दिशेला फिरते आणि परत ती चव्हाट्यावरती बसते। चव्हाट्यावरती कोणाचे नवस वगैरे असतील तर तिथे दिले जातात। त्याच्यानंतर पालखी जी उठते ती ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये मिरवणुकीने येते। गावातले सर्व लोक मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले असतात। ग्रामदेवतेच्या मंदिराच्या पटांगणात पालखी आल्याच्या नंतर तिथे शेरणं काढणं हा कार्यक्रम होतो आणि शेरणं काढणं कार्यक्रम झाला की नंतरच पालखी मंदिरामध्ये बसते आणि तिचा शिमगा उत्सवाचा समारोप होतो। तर मंडळी, अंजनवेल गावची ग्रामदेवता श्री उत्तराज काळेश्वरी देवीचा पालखी शिंपणे सोहळा संपन्न झाला। पालखी शिंपण्या सोहळ्याच्या दिवशी उत्तराज काळेश्वरी ग्रामदेवताची पालखी सभागृहातून उठते आणि त्यानंतर वाडीच्या दक्षिण उत्तर दिशेला नाचवली जाते। त्यानंतर चव्हाटाच्या वाटेवर आणतात आणि तिथे कोणाचे नवस वगैरे असतात तिकडे पूर्ण केले जातात आणि त्यानंतर देवळाच्या वाटेने देवळाकडे मार्गस्थ होते। आणि पालखी जेव्हा मंदिराच्या आवारामध्ये पोहोचते तेव्हा मंदिरात पोहोचल्यानंतर शेलन काढणे हा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर बराच वेळ पालखी मंदिरासमोर नाचवली जाते, झुलवली जाते आणि त्यानंतर पालखीचा मंदिरामध्ये प्रवेश होतो आणि मंदिरामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्याच्या थोड्या वेळानंतर मंदिरातून मानाचे नवरे निघतात आणि ते विहिरीकडे जातात आणि विहिरीजवळ त्यांचे रीतिरिवाज पूर्ण करतात। हा शिमगा महोत्सव माझ्यासाठी खूप खास आहे कारण पहिल्याच पंचमीला म्हणजे पहिल्याच होळीला मी पेवेगावात गेलो तेव्हा सुद्धा एक वेगळा शिमगा महोत्सवातील पालखी आगमन सोहळा मला पाहायला भेटला आणि आज अंजनवेल या गावी गेलो पालखी शिंपणे सोहळ्यासाठी। एक वेगळी परंपरा आणि रीतिरिवाज मला यावर्षी शिमगा महोत्सवामध्ये पाहायला मिळाली आणि आज खूप चांगल्या प्रकारे पालखी शिंपणे सोहळा पार पडला आणि माझ्यासाठी 2025चा शिमगा महोत्सव हा खूप स्पेशल आहे। तर मंडळी, ही व्हिडिओ इथेच थांबवतोय। व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका पुढच्या नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, आंब्याचा बाटा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा।